माझ्या एका मित्राने एक संघटना उभारली होती. संघटना उभारतानाच त्याला मी काही सल्ले दिले होते, काही मार्गदर्शन केलं होतं. त्यापैकी त्यांनी काहीच पाळलं नाही. काही महिन्यातच ती संघटना संपली. म्हणजे कार्यकर्ते इतरत्र निघून गेले. म्हणजे इतर चळवळींचं होतं, संघटनांचं होतं, ते त्याचंही झालं होतं. रविवारी 15 मार्च या दिवशी तो मला भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं, हे असं का झालं, संघटना का संपली, चळवळ उभारतानाच का कोसळली. बरोबर त्याच दिवशी लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये म्हणजे 15 मार्च ची लोकसत्ताची जर पुरवणी आपण जर वाचली बघितली तर ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गवांडे यांनी एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. म्हणजे नक्षलवादी चळवळीचा म्होरक्या भूपती, तुम्हाला आठवत असेल की तो अगदी महिनाभरापूर्वीच शरण आलाय, त्याने शरणागती पत्करले. नक्षलवादी चळवळीचा मेन म्होरक्या त्याने शस्त्र खाली टाकले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हारलो, आता आम्ही शरण येतोय. आणि त्याची मुलाखत देवेंद्र गावंडे यांनी पोलीस ठाण्यामध्ये घेतली होती आणि त्याचा पूर्ण सार त्या लेखामध्ये आहे. आता हा भूपती जो आहे चळवळीचा म्होरक्या, हा प्रचंड विद्वान, हुशार, विचारवंत असा होता. चळवळीत त्याचा महत्वाचा सहभाग होता. तो काय सांगतोय, भूपती म्हणतोय की चळवळीमध्ये सामील झालेल्या प्रत्येकामध्ये आम्ही निष्ठा आणि समर्पण भाव निर्माण करू शकलेलो नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच शक्य होतात ज्यावेळेस चळवळीतील केडर हा जनसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला असतो. म्हणजे खूप चांगलं वाक्य त्या नक्षलवादी नेत्याने वापरलं. जनसामान्यांच्या प्रश्नांशी तुम्ही जर बांधील नसाल, त्या प्रश्नांशी तुम्ही समरस झालेला नसाल, तर ती चळवळ ही लवकरच अस्तास जाते. आमच्या नक्षलवादी चळवळीचंही तेच झालंय. आता आम्ही फक्त बस्तरपुरते उरलोय. म्हणजे फार मोठी संघटना तर राहिलेलं नाही, फार मोठी चळवळ राहिलेली नाहीये. ती आम्ही आमच्याच हाताने संपवली. आम्ही निष्ठा निर्माण करू शकलो नाही, आम्ही समर्पण भाव निर्माण करू शकलो नाही, आम्ही जनसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलो गेलो नाही. त्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या एवढ्या तंतोतंत आत्ताच्या लोकांनी ज्या चळवळी संघटना उभारल्या त्यांना लागू पडतात. मी त्याच्यासमोर तो लेख ठेवला आणि सांगितलं, हा लेख पूर्ण वाच. भूपती हा चळवळीचा म्होरक्या होता. त्यांची ध्येय, उद्दिष्ट ही वेगळी होती, चळवळ वेगळी होती. म्हणजे आपल्याला काही नक्षलवादी चळवळ उभी नाही करायची, पण कुठलीही चळवळ उभी करताना, मग ती नक्षलाइस्ट असो किंवा आणखीन इतर कुठलीही चळवळ असो, म्हणजे साधं संघटन असो, ते संघटन जर उभं करायचं असेल तर तुमच्या भोवती असलेली जी लोक आहेत ती निष्ठावंत पाहिजेत. सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी पाहिजे आणि एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घातलेला असला पाहिजे, तरच ती चळवळ उभी राहते. नाही तर चळवळीचा जन्म कधी होतो आणि तिचा मृत्यू कधी होतो हे कुणालाही कळत नाही. ते कुठलाही उद्योग व्यवसाय उभारताना, कुठलीही गोष्ट तयार करताना, काहीही निर्माण करताना, घडवताना निष्ठा आणि समर्पण या दोन गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे त्या लेखातून मला वाचायला मिळालं होतं. आणि तोच लेख मी त्याच्या मित्राला देऊन सांगितलं की संघटना उभारताना या गोष्टी कराव्या लागतात.